नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी। आज आपण चिपळूण तालुक्यातील पाथे या गावामध्ये आलेलो आहोत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास 9000 हेक्टर क्षेत्रावरती नाचणीचे पीक या ठिकाणी घेतलं जात होतं। दरम्यानच्या कालावधीमध्ये हे क्षेत्र आता 5100 हेक्टर क्षेत्र आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे। 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले गेले। हे वर्ष साजरे करत असताना यामध्ये ज्या पिकांचा समावेश होतो ती पिके म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, कोडो, कुटकी, सावा अशा प्रकारे या पिकांचा यामध्ये समावेश होतो। मूळतः ही पिके ही कमी पाण्यावरती येणारी, डोंगर उतारावर येणारी, तसेच याच्यामध्ये कमी खत पाण्यावर येणारी अशी पिकं आहेत। नाचणी हे पीक खूप महत्त्वाचे पीक आहे। यामध्ये कॅल्शियम युक्त आहार आहे हा। यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असतात। तसेच याच्यामध्ये लोहाचं प्रमाण देखील जास्त आहे। तसेच याच्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे याचा आहारामध्ये खूप चांगला वापर आहे। जसे की विविध पोटाचे विकार असतील, हृदयाचे विकार असतील, अशा प्रकारच्या सर्व आजारांवरती पौष्टिक तृणधान्य नाचणी ही पीक खूप महत्त्वाचे आहे। आपण चालू वर्षी जिल्हा नियोजन निधीमधून 4.35 मेट्रिक टन एवढे नाचणीचे बियाणे शेतकऱ्यांसाठी वितरित केले। या माध्यमातून जवळपास 1600 हेक्टर क्षेत्र आपले लागवडीखाली आलेले आहे आणि नाचणीचा हा जो लागवड आहे ही लागवड आपण नाचणीची या माध्यमातून केलेली आहे। तसेच केंद्र शासनामार्फत जी योजना राबवली जाते नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन, या अंतर्गत देखील रत्नागिरी जिल्ह्यासाठी 720 हेक्टरचा जो कार्यक्रम आला होता तो 720 हेक्टर अंतर्गत देखील आपण 3.6 मेट्रिक टन एवढी नाचणीचं बियाणं आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण दिलेलं आहे। तरी मी सर्व शेतकरी बांधवांना आणि आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी आता शेती काही लोक करत नसतील तर त्यांना विनंती करतो की आपण देखील अशा प्रकारची शेती करून या माध्यमातून एक चांगला उत्पन्नाचा स्रोत निर्माण करू शकता। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण पाथे तालुका चिपळूण या अतिशय दुर्गम भैरवगडच्या पायथ्याशी एक नाचणीची शेती केलेली या ठिकाणी आलेलो आहे। आपले जे शेतकरी आहे ते पूर्वजांपासून डोंगर उतारावर जे आहे ती नाचणीची लागवड करत आहे। हे जे पीक आहे नाचणीचं, या ठिकाणची जी शेती होत आहे याचा एक आदर्श घ्यावा, ते पीक आपल्याकडे जास्त मोठ्या प्रमाणात घ्यावं। नमस्कार शेतकरी बंधू, आज आपण चिपळूण तालुक्यातील म्हणजे तळवडे गावातील एक महसूल गाव आहे पाथे, अतिशय दुर्गम भागात हे गाव आहे। या गावामध्ये इथे एक नाचणीचा एक मोठा प्लॉट एक नेहमीप्रमाणे प्रत्येक वर्षी हे शेतकरी करत असतात। हा थोडासा दुर्लक्षित एरिया आहे असा दुर्गम भागातला। चालू वर्षी आम्ही शासनामार्फत ह्या शेतकऱ्यांशी भेट घेऊन या शेतकऱ्यांचा एक असा गट तयार करून त्यांना थोडंसं प्रोत्साहित करून ही नाचणीची शेतीचा एक साधारणपणे 2 हेक्टर एरिया भरेल असा एक एकत्रच असा प्रात्यक्षिक टाईप डेमो आम्ही घेतला होता आणि तो आज आपण इथं पाहत आहोत। हे शेतकरी प्रत्येक वर्षी नाचणीचं पीक हे प्रमुख पीक म्हणून घेतात। अशा आपल्या 2 काचेच्या बाटल्या, त्या काचेच्या बाटल्याच्यामध्ये एक असा लोखंडी खिळा, अशा प्रकारचे एक गावठी जुगाड त्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे एक जुगाड करून ते रात्री हवेबरोबर तो खिळा त्या 2 बाटल्यांना आपटतो आणि एक वेगळा ध्वनी तयार होतो। त्या आवाजानं वन्य प्राणी त्या एरियात येत नाहीत